जर तुमच्याही घरात कोणाला गिलक्याची भाजी आवडत नसेल ना, तर अशा प्रकारे गिलक्याची भाजी नक्की ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडते व लहान मुलांना पण खूप आवडते. डाळ टाकून ही भाजी ना खूप टेस्टी लागते. तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गिलक्याची भाजीची. त्यासाठी ना गिलके घ्यायचे व त्याला ना स्वच्छ धुवून घ्यायचं व शेवटचा जो पार्ट असतो ना तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे. साल काढून झालं ना परत एकदा वॉश करून घ्यायचं. साल काढून मी वॉश केलं. त्याच्यानंतर आहे ना मी जशी कट करते ना बारीकमध्ये तसं तुम्ही कट करायचं. जसं जाडने कट करायचे तुम्ही बारीकशे कट मस्त छान कापून घ्यायचे बरं का. सगळे गिलके हे कापून झाले ना त्याच्यानंतर हे जाड असतील ना ते पण परत कापून घ्यायचे बारीकमध्ये. त्याच्यानंतर आहे ना मी 1 तासासाठी ना जी मुगाची डाळ असते ना ती स्वच्छ धुवून ना 1 तासासाठी भिजत घातली होती. त्याच्यानंतर ना कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. त्याच्यानंतर त्यात जिरं टाकलं. जिरं छान तडतडू दिलं. त्याच्यानंतर त्याच्यात खूप सारे लसूण टाकले कट करून व बारीक चिरून ना जी हिरवी मिरची असेल ना ती पण टाकली. त्याला मिक्स केलं. त्याच्यात थोडी चिमूटभर हिंग टाकली. कढीपत्ता टाकला व मिक्स केलं. त्याच्यानंतर जे कट केलेलं आपले गिलके टाकले. त्याला मिक्स केलं. त्याच्यानंतर त्याला झाकून ठेवलं 2 मिनटं. गिलके छान शिजून झाले होते. त्याच्यानंतर आहे ना जी आपण भिजत घातलेली डाळ होती ना ती टाकून द्यायची. ती पण मिक्स करायची. डाळ मिक्स करून झाली ना त्याच्यानंतर त्यात त्यांना मीठ टाकायचं स्वादनुसार. त्याला मिक्स करून द्यायचं. मीठ मिक्स करून झालं ना त्याच्यात चटणी टाकायची. जितकं तुम्हाला तिखट लागत असेल तितकी चटणी टाकायची. गरम मसाला टाकायचा. चिमूटभर हळद टाकायची. सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले मिक्स करून झाले होते. त्याच्यानंतर आहे ना त्याला झाकून थोडी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून. तिलाही मिक्स करून ना मी 3 या 4 मिनटं मी ना झाकून ठेवलं होतं डाळ शिजोस्तोवर. त्यानंतर 3 मिनटानंतर मी झाकण काढून ना त्याला परत मिक्स केलं व डाळ चेक करून घ्यायची शिजून झाली की नाही. डाळ शिजून झाली होती गॅस बंद करून द्यायचा. तर रेडी आपली डाळ टाकून गिलक्याची भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा व रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.